सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हिडन वॉटरफॉल, जिथे आपल्याला 12ही महिने पाणी पाहायला मिळतं. हा आहे गोकुंडी वॉटरफॉल. हा समरमध्ये परफेक्ट हिडन गेटवे स्पॉट आहे. इथे पोहोचण्यासाठी आम्ही आमचा फल्यान गावाच्या दिशेने प्रवास चालू केला. अराउंड 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली फल्यान या गावी येऊन पोहोचलो. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे फल्यान गावामध्ये. इथे बघा बोर्ड पाहायला मिळतो, अल्पलाईन फार्मसी. ह्याच्या बाजूलाच असा हा रस्ता गेला आहे आपला गोकुंडी वॉटरफॉलला जातो. त्यामुळे या राईट साईडला अल्पलाईन विलेज आणि इथे सरळ रस्ता हा आपला गोकुंडी वॉटरफॉलला जातो. अराऊंड 1-1.5 तासाचा ट्रेक आहे. आम्ही खूप भटकून आलो आहे. मॅपवर जर गोकुंडी वॉटरफॉल टाकला ना तर तुम्हाला रॉंग साईडला घेऊन जाईल. टाकताना फल्यान विलेज टाका, फल्यान गाव टाका. फल्यान विलेज टाकल्यानंतर ना बरोबर इथे येऊन पोचतो आपण फल्यान गावामध्ये. चला बघू, आपल्याला सेफ्टी जॅकेट घ्यायचे आहेत. एसी हे बघा, हे सेफ्टी जॅकेट 100 रुपये असू शकतात आणि बाईकचे पार्किंगचे 50 रुपये आहेत. पण ठीक आहे, इथून आमचं आता हे आपलं फल्यान विलेज. फुल शांतता आहे, दुपारची शांतता पूर्ण आपल्याला पाहायला मिळते इथे. इथूनच थोडं पाणी कॅरी करा जास्तीत जास्त, कारण उन्हाळा पण तेवढा आहे. वाटेतच आपल्याला मस्त एक क्रिस्टल क्लीन वॉटर लागलं आहे. पूर्ण स्वच्छ पाणी आहे, थंड पण आहे. इथे कपडे पण धुत आहेत. पिण्यासाठी यूज नाही करू शकत हे पाणी. हॅलो लाजतोय. अरे वा, हे बघ मुलं स्विम करतात इथे. एवढं ऊन आहे की ललित बोलतोय की त्यापेक्षा घरी शॉवर खाली आंघोळ केली असती थंड पाण्याने. पण आम्हाला तो वॉटरफॉल पाहिजे, नॅचरल वॉटरफॉल जिथे 12ही महिने पाणी असतं. एकदम सरळ रस्ता आहे, तेव्हा पूर्णपणे माती आणि दगडांनी भरलेला आहे. त्यामुळे कुठे रस्ता भटकण्याचे चान्सेस नाही आहे इथे. मध्ये अशा आपल्याला पाण्याचे स्रोत पाहायला मिळतात. पाणी एकदम असं क्लीनच वाटतंय आणि पाण्यामध्ये मासे पण आपल्याला पाहायला मिळतात. इथे बघा जनावरं पण पाणी प्यायला येतात. म्हणजे इथं या गावाला एक चांगलं आहे, म्हणजे असे 12ही महिने पाण्याचे स्रोत पाहायला मिळतात. इथे ओपन असा रस्ता लागतो आपल्याला, तर इथे नाही जायचं आपल्या. इथं बघा बॉटल लावलेले, या डायरेक्शनला जायचं आहे. भटकू नये म्हणून जागोजागी आपल्याला दगड रचलेले किंवा रिपेन्स किंवा बॉटल्स पाहायला मिळतात. इथे ओपन असा रस्ता लागतो आपल्याला, तर इथे नाही जायचं आपल्या. इथं बघा बॉटल लावलेले, या डायरेक्शनला जायचं आहे. वाटेत बघा असं पाणी पाहायला मिळतं आपल्याला, ताजं पाणी, वाजं पाणी आहे. जर तुमच्याकडं पाणी नसेल तर तुम्ही इथं बॉटल फिलअप करू शकता, नाही तर पाणी इथं मस्त पिऊ शकता. भारी आहे. वाटेत अशा आपल्याला दगड असलेले पाहायला मिळतात, म्हणजे आपण बरोबर डायरेक्शनला चाललो आहे. वाटेत आम्हाला काही लोक मिळाली, त्यांचा परतीचा प्रवास चाललेला आणि आम्ही आत्ता चाललो आहे. इथं थोडं भटकल्यासारखं झालं होतं मध्ये, पण परत आलो आहे. कारण ह्या साईडला बघा ही पाणी वाहत आहे, नदीचं पाणी नाही तर तुम्हाला पाणी वाहत आहे. ह्याच्या राईट साईडलाच आपल्याला हा रस्ता फॉलो करत जायचा आहे सरळ. त्यामुळे आपण भटकणार नाही. बघा दगड लावलेले,
आपल्याला या रस्त्याने सरळ जायचं आहे. ओके चालेल, धन्यवाद. इथे बघा थोडंसं भटकल्यासारखं होऊ शकतं, तुम्हाला वाटेल की इथे जायचं आहे, तर आपल्याला ह्या डायरेक्शनला वरती चढायचं आहे. इथे रिबिन पण लावलेली आहे, त्यामुळे आपल्याला इकडे जायचं आहे. हे बंद केलेलं आहे त्यांनी, समोर पण हे बंद केलेलं आहे त्यांनी. इकडेच जायचं आहे आपल्याला. समोर ॲरो दिलाय, तर प्रश्न आलाय इकडे जायचंय हे इकडे जायचंय. तर पहिला आम्ही इकडे जाऊन बघू, माय बी या साईडला बरोबर असेल. चलो चल पुढे. तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे समर वॉटरफॉल. दिस इज द हिडन, आणि हा सिक्रेट वॉटरफॉल आहे. पूर्ण क्रिस्टल क्लीन वॉटर आपल्याला पाहायला मिळते. आता आपण स्विमिंग करणार आहे इथे. पाण्यामध्ये उतरलोय, पण पाणी एकदम चिल्ड आहे, चिल्ड एकदम जबरदस्त. हाँ फुल रिफ्रेशिंग, जिंदगी ना मिलेगी दोबारा. एकदम भारी चिल. तर मित्रांनो आम्ही आता परतीचा प्रवास चालू केला आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल. आणि तुम्ही जर इथे वॉटरफॉलला येत असेल तर कचरा न करू नका, कारण खूप जणांनी इथे कचरा केलेला आहे. तर ह्याची तुम्ही काळजी करा की निसर्गात येऊन इथं घाण करू नका, आणि मस्त त्या नॅचरल वॉटरफॉलचा समरमध्ये एन्जॉय करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.